3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा. मुंबईचा पूर्णपणे विकास करणार. तिसऱ्या मुंबईमध्ये 1,00,000 कोटींची गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांची दावोसमध्ये घोषणा. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या. 4 ते 6 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार. लाडकी बहीण प्रत्यक्ष पडताळणीला अंगणवाडी संघटनेचा विरोध. आधीच्या कामाचं देयक पूर्ण न केल्यानं पडताळणीचे काम न देण्याची विनंती. तर अंगणवाडी संघटनेचं मंत्री आदित्य तटकरेंना पत्र. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार धानोरकर भांडणामध्ये भाजपला लाभ होण्याची शक्यता. बहुमताजवळ असतानाही काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता. कोल्हापुरात काँग्रेससोबत कधीही सत्ता स्थापन करणार नाही. कोल्हापूरमध्ये महायुतीचा झेंडा रोवणार. शिवसेनेच्या क्षीरसागरांची ग्वाही. मुंबईत भाजप शिवसेना वाद विकोपाला. समाधान सरवणकर पराभव प्रकरणात सगळ्यांची चौकशी करा. व्हायरल चॅट प्रकरणात भाजप आक्रमक. सायबर सेलकडे तक्रार. रायगडमध्ये झेंडावंदनाचा मान भरत गोगावलेंना. तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन. दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद असताना फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल. पुणे महापालिका निवडणुकीत 796 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. शिवसेनेच्या 104, भाजपच्या 4 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. काँग्रेस, ठाकरे, राष्ट्रवादी, आप, मनसे, बसपाच्या उमेदवारांचाही समावेश. पुणे झेडपीच्या 73 जागांसाठी 597 अर्ज दाखल. पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 907 अर्ज दाखल. आज उमेदवारी अर्जांची होणार छाननी. 27 जानेवारीला माघार घेण्याची अंतिम मुदत. पैठण तालुक्यामध्ये राजकीय हाय ड्रामा. भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी. एबी फॉर्म स्वीकारण्यावरून उमेदवारांमध्ये वाद. उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांकडून शहर विकास युती आघाडी गट स्थापन. गटनेतेपदी अरुण आचार्यांची निवड. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होणार निश्चित. जळगावमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ. सोन्याच्या दरामध्ये 7,500 रुपयांनी वाढ. चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ. वर्षभरात 5 वेळा वाहतुकीचे नियम मोडले तर कारवाई. 3 महिन्यांसाठी वाहन चालवण्यास बंदी. मोठ्या वाहन नियमांमध्ये नवी सुधारणा. ड्रायव्हिंग लायसन्स अपात्र किंवा रद्द होणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा अजब ठराव. दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या वस्तू मिळणार नाहीत. ठरावाचा पिंपरी चिंचवडमधल्या भाविकाला फटका. 1 तोळ्याची सोन्याची अंगठी परत देण्यास नकार. राज्यात बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांच्या संख्येत मोठी वाढ. अनेक महाविद्यालयांमध्ये पुरेशा संख्येनं विद्यार्थी दाखल नाहीत. नर्सिंगचे 132 कॉलेजचे प्रस्ताव सादर झाल्यानं रिक्त जागांचं प्रमाण वाढण्याची शक्यता. देशातील आयआयटीमध्ये 5 वर्षात 65 विद्यार्थ्यांची आत्महत्या. गेल्या 2 वर्षांमध्ये 30 विद्यार्थ्यांची आत्महत्या. आयआयटी कानपूरमध्ये सर्वाधिक 9 विद्यार्थ्यांचा समावेश. आणि भारतात येणाऱ्या काळात उष्णतेचा कहर अधिक वाढणार. 2041 ते 2070 या काळामध्ये देशात अतिउष्णतेच्या दिवसांमध्ये 50 दिवसांची वाढ होण्याची शक्यता.